नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, आफ्रिकेमध्ये एक हाफिज नावाचा सुखी आणि समाधानी शेतकरी राहत होता। मित्रांनो, तो शेतकरी सुखी होता याचा अर्थ तो शेतकरी समाधानी होता। तो शेतकरी समाधानी होता याचा अर्थ तो शेतकरी सुखी होता। पण मित्रांनो, एके दिवशी याच सुखी आणि समाधानी असणाऱ्या शेतकऱ्याकडे एक विद्वान व्यक्ती येतो आणि तो विद्वान व्यक्ती या शेतकऱ्याला म्हणतो की तुझ्याकडे जर हाताच्या अंगठ्याच्या नाका एवढा जर हिरा राहिला असता तर आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराचा मालक कदाचित तू झाला असता। पण तुझ्याकडे त्याच्याही पेक्षा मोठा हाताच्या मुठी एवढा जर हिरा राहिला असता तर कदाचित आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचा मालक कदाचित तू झाला असता। अशा प्रकारे मित्रांनो, त्या विद्वान व्यक्तीनं हिऱ्याचं वर्णन केलं आणि तो विद्वान व्यक्ती आपल्या घरी निघून गेला। पण इकडे मित्रांनो, त्या रात्री त्या शेतकऱ्याला झोप आली नाही। त्याच्या मनामध्ये सातत्यानं त्या विद्वान व्यक्तीनं केलेलं हिऱ्याचं वर्णन आणि त्याचे विचार त्याच्या मनामध्ये सातत्यानं घुमत राहिले। दुसऱ्या दिवशी पहाटे तो शेतकरी लवकर उठला। त्यानं आपलं सारं शेत विकलं, आपलं राहतं घर सुद्धा विकलं आणि घरातील इतर व्यक्तींची त्यानं दुसरीकडे राहण्याची सोय लावली। आणि मित्रांनो, तो शेतकरी हिऱ्याच्या शोधामध्ये निघाला। बऱ्याच वर्ष प्रवास केल्यानंतर त्यानं संपूर्ण आफ्रिका खंड पालथा घातला, पण तरी देखील मित्रांनो त्याला हिरा सापडला नाही। नंतर मित्रांनो तो युरोपमध्ये गेला। त्यानं युरोप खंड सुद्धा पालथा घातला, पण तरी देखील मित्रांनो त्याला हिरा सापडला नाही। आणि मित्रांनो, तो शेतकरी त्यावेळेस आर्थिक दृष्टिकोनातून आणि मानसिक दृष्टिकोनातून पूर्णपणे खचून गेला आणि त्यानं त्याच अवस्थेमध्ये एका नदीमध्ये उडी टाकून स्वतःची आत्महत्या करून घेतली। पण इकडे मित्रांनो, त्या शेतकऱ्याचं शेत ज्या व्यक्तीनं विकत घेतलं होतं तो शेताचा नवीन मालक सहज आपल्या हुंटाला पाणी पाजण्यासाठी शेतात वाहणाऱ्या पाटाजवळ जातो आणि त्या पाटावर हुंटाला पाणी पाजत असताना पाटाच्या पलीकडच्या किनाऱ्यावर सूर्याच्या लख्ख प्रकाशामध्ये त्याला एक चमकणारा दगड दिसतो आणि त्या दगडाला बघून त्याच्या मनामध्ये विचार येतो की आपण तो दगड उचलावा आणि त्या दगडाला आपण आपल्या घरामध्ये ठेवावं। आणि मित्रांनो, त्यावेळेस त्या शेतकऱ्याने तो चमकणारा दगड उचलला आणि त्या चमकणाऱ्या दगडाला त्यानं आपल्या घरामध्ये बैठकीच्या खोलीमध्ये ठेवलं। आणि योगायोगानं मित्रांनो तो विद्वान व्यक्ती या शेतकऱ्याच्या घरी येतो आणि त्या विद्वान व्यक्तीचं लक्ष त्या चमकणाऱ्या दगडाकडे जातं। आणि मित्रांनो, त्यावेळेस तो विद्वान व्यक्ती त्या शेतकऱ्याला विचारतो की अरे, हाफिज परत आला का? आणि मित्रांनो, त्यावेळेस तो शेतकरी त्या विद्वान व्यक्तीला म्हणतो की अहो, हाफिज तर अजून परत आला नाही, पण तुम्ही असा प्रश्न मला का विचारतात? मित्रांनो, असं ज्यावेळेस त्या शेतकऱ्यानं त्या विद्वान व्यक्तीला विचारलं त्यावेळेस मित्रांनो तो विद्वान व्यक्ती त्या शेतकऱ्याला म्हणतो की अरे, तुझ्या घरामध्ये तू जो चमकणारा दगड ठेवलाय तो दगड नव्हे तर तो अस्सल हिरा आहे आणि त्याला पाहता क्षणी मी ओळखलं आणि म्हणूनच मी तुला प्रश्न विचारला की हाफिज परत आला का? आणि मित्रांनो, त्यावेळेस तो शेतकरी त्या विद्वान व्यक्तीला म्हणतो की अहो, ते कसं शक्य आहे? तो तर एक साधा चमकणारा दगड आहे आणि तो मला माझ्या शेतामध्ये सापडलाय आणि त्या ठिकाणी असे असंख्य चमकणारे दगड आहेत। आणि मित्रांनो, त्यावेळेस तो विद्वान व्यक्ती आणि तो शेतकरी दोघेही शेतामध्ये जातात। शेतातील इतर चमकणारे दगड त्यांनी जमा केले आणि मित्रांनो, त्यावेळेस त्या दोघांनाही समजतं की ते चमकणारे दगड नव्हे तर ते अस्सल हिरे आहेत आणि त्या शेतामध्ये सर्वत्र हिरेच पसरलेले असल्याची माहिती सुद्धा त्यांना समजते। खरं तर मित्रांनो, हीच गोष्ट आपल्याला सातत्यानं शिकवत असते की तुझं आहे ते तुझं पाशी। मित्रांनो, आपल्याला यशस्वी होण्यासाठी जे काही गुण किंवा जे काही क्षमता हवी असते ते सर्व काही मित्रांनो आपल्यातच असते। पण मित्रांनो, गरज असते की आपण आपल्यातील गुण आणि क्षमतांना ओळखण्याची आणि त्या गुणांचा आणि त्या क्षमतेचा वापर करण्याची। जो व्यक्ती मित्रांनो आपल्यातील गुण आणि त्या क्षमतेला ओळखून त्याचा वापर करायला शिकतो तो व्यक्ती मित्रांनो खऱ्या अर्थानं यशस्वी होतो। पण मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी सातत्यानं संघर्ष करण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती सुद्धा मित्रांनो आपल्यामध्ये हवी असते, तर मित्रांनो असा व्यक्ती खऱ्या अर्थानं यशस्वी होतो। एका जागेवर मित्रांनो एक कवी फार सुंदर म्हणतो की चंद्राच्या शीतल छायेमध्ये त्यानं निद्रा घेतली, चंद्राच्या शीतल छायेमध्ये त्यानं निद्रा घेतली, सूर्य स्नानाचा आनंद सुद्धा त्याने लुटला। हे करीन ते करीन म्हणीन तो आपला आयुष्य जगला, हे करीन ते करीन म्हणत तो आपला आयुष्य जगला आणि अखेर काही न करता त्याच्या आयुष्याचा ग्रंथ आटपला, त्याचा आयुष्याचा ग्रंथ आटपला। खरं तर मित्रांनो, आपल्याला जे काही आयुष्य मिळालेलं असतं
ते आयुष्य संपण्यापूर्वीच आपण आपलं स्वप्न आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहावं, तर मित्रांनो आपल्या आयुष्याला सुद्धा खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होतो. तर मित्रांनो, हे सर्व करण्यासाठी आपल्या मनामध्ये प्रचंड जिद्द आणि इच्छाशक्ती सुद्धा मित्रांनो असायला हवी असते. आपल्या मनातील आत्मविश्वास हा प्रचंड असावा लागतो. तर मित्रांनो, कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांच्या युद्धाला सुरुवात झाली. पण युद्धाला सुरुवात होण्यापूर्वीच अर्जुन आपल्या मनानं पूर्णपणे खचून गेला आणि त्यानं युद्ध सुरू होण्याआधीच युद्ध न लढण्याचा निश्चय त्यानं त्या ठिकाणी केला. आणि त्यावेळेस मित्रांनो, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनातील सामर्थ्य जागृत करण्यासाठी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला त्या ठिकाणी गीता सांगितली आणि गीतेच्या माध्यमातून अर्जुनाच्या मनातील सामर्थ्य जागृत करण्याचं काम त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी केलं. आणि म्हणूनच मित्रांनो, त्या युद्धामध्ये खऱ्या अर्थानं अर्जुनाला विजय प्राप्त झाला. तर मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला यशस्वी व्हायचं आहे, त्याला आपलं जीवनातील ध्येय आणि स्वप्न पूर्ण करायचं आहे, तर मित्रांनो अशा व्यक्तीनं आपल्या मनातील आत्मविश्वास हा खचू द्यायला नको. ज्या माणसानं मित्रांनो आपलं मन जिंकलं, तो माणूस मित्रांनो खऱ्या अर्थानं रण जिंकत असतो. पण मित्रांनो, मी मगाशीच सांगितलं की आपल्यातील आपण गुण ओळखून त्या गुणांचा वापर करायला हवा. तर मित्रांनो, दोन व्यक्ती असतात, त्यामध्ये एका व्यक्तीला अजिबात वाचता येत नाही, पण दुसऱ्या व्यक्तीला वाचता येतं, पण तरी देखील तो कधी वाचण्याचा प्रयत्न करत नाही. मग मित्रांनो, या दोघेही व्यक्तींमध्ये काहीही फरक नसल्याचं आपल्याला दिसून येतं. तर मित्रांनो, आपण सातत्यानं ज्याला ज्ञान म्हणतो, ते ज्ञान नव्हे, तर ते मित्रांनो फक्त माहिती असते. आणि मित्रांनो, याच माहितीचा उपयोग ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये जगण्यासाठी सातत्यानं करत असतो, त्यावेळेस मित्रांनो त्या माहितीचं रूपांतर खऱ्या अर्थानं सामर्थ्यामध्ये होत असतं. आणि अगदी मित्रांनो त्याच प्रकारे आपल्यातील गुणांचा वापर ज्या वेळेस मित्रांनो आपण सातत्यानं करत असतो, त्या वेळेस त्या गुणांचाही विकास होतो आणि पर्यायानं आपला सुद्धा विकास होत असतो. आणि म्हणूनच मित्रांनो, आपल्यातील गुण, आपल्यातील क्षमता ओळखा आणि त्यांचा योग्य ठिकाणी वापर करायला शिका. एके दिवशी तुम्ही सुद्धा निश्चितच यशस्वी होणार, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.